नवचेतना विश्वास दे। नमस्कार. या शुभ प्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमय कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय प्रसन्न मनाने स्वागत करते. उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर आजपासून आपण काही अत्यंत लोकप्रिय आणि सुंदर अशा स्तोत्रांचं निरूपण ऐकणार आहोत. सनातन धर्माचा जीर्णोद्धार 1500 वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी केला. खरं तर आद्य शंकराचार्य म्हणजे वेद आणि उपनिषदांची गंगोत्री पुन्हा एकदा समाजात पोहोचवणारे एक ज्ञान भास्कर, एक महाऋषी आणि एक थोर विचारवंत या दृष्टीनेच आपण त्यांना पाहू शकतो. निसर्गातील विविध शक्ती मानवाच्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी सतत कार्यरत असतात. त्यांनाच आपण देव असं संबोधतो. या देवांची करुणा भागताना, त्यांची स्तुती करताना शंकराचार्यांनी संस्कृत या देव भाषेतच अनेक सुंदर स्तोत्र निर्माण केले. त्यांतीलच 11 निवडक स्तोत्रांचं निरूपण आणि त्यांचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी यांच्याकडून. माधवीताईंचा परिचय करून देणं म्हणजे एखाद्या अमृत कुंभालाच स्पर्श करण्यासारखं आहे. श्रीमती माधवीताई जोशी यांनी तत्वज्ञान आणि संस्कृत विषयात पदवी संपादन केली आहे. पुणे अंधशाळा मुलींची येथे गेली 22 वर्षे संस्कृत आणि इतरही भाषा विषयांचं अध्यापन ऑनररी पद्धतीनं केलं आहे. गेली 18 वर्षे पुण्यातील कोथरूड विभागात 9 ठिकाणी गीतेचे संथा वर्ग सुरू आहेत. गीता या विषयावर आणि गीतेतल्या 18 अध्यायांवर ठिकठिकाणी प्रवचनमाला होत आहेत. त्याचबरोबर गीता रहस्य, ग्रामगीता, सूर्योपासना, अथर्वशीर्ष, पसायदान, गुरुगीता, रामरक्षा, उपनिषदे, श्रीसूक्त अशा विविध विषयांवर ताईंच्या प्रवचनमाला झाल्या आहेत. केवळ पुण्यातच नाही तर नागपूर, नांदेड, खोपोली, कराड, रोहा, बारामती अशा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा गोवा, उज्जैन या ठिकाणी ताईंनी प्रवचनं दिली आहेत. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आद्यगुरु शंकराचार्य या विषयावर ताईंचं प्रवचन झालं आहे. आध्यात्मिक प्रवचनांसाठी माधवी रघुवीर हे यूट्यूब चॅनलही ताई चालवत आहेत. पुण्यातील गीता धर्म मंडळ या प्रख्यात संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये परीक्षण आणि संयोजनाचं काम ताईंनी हाती घेतलं आहे. श्री अरविंद आश्रम पॉंडेचेरी यांच्याकडून संपूर्ण भारतभर ठिकठिकाणी जी शिबिरं आयोजित केली जातात त्यांपैकी पॉंडेचेरी, ऋषिकेश, नैनिताल या ठिकाणी 7 वेळा ताईंनी प्रमुख वक्त्या म्हणून सहभाग नोंदवला आहे. त्याबद्दल ताईंना मानपत्रही प्राप्त झालं आहे. संपूर्ण गीता मुखोद्गत असल्याने शृंगेरीचे शंकराचार्य यांच्याकडून रुपये 21,000 हा पुरस्कार ताईंना प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर पुण्यातील ज्ञानमयी संस्थेचा वैभववाणी पुरस्कार, गीता धर्म मंडळाचा पार्थ सखा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट प्रवचनकार म्हणून गिरगाव यशोमंगल पुरस्कार असे अनेक मान सन्मान ताईंनी मिळवले आहेत. परंतु आजही
प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं हे कार्य ताई अगदी निरपेक्ष भावनेने करीत आहेत. इतकी अभ्यासू व्यक्ती आपल्याला प्रवचनकार म्हणून लाभली हे आपलं भाग्यच. 11 भागांच्या या प्रवचन मालेची सुरुवात आपण अर्थातच श्री गणेश स्तोत्राने करणार आहोत. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण श्री गणेशांचं स्मरण करतो आणि आज तर बाप्पा घरोघरी विराजमान आहेत. तेव्हा ह्या आणि पुढच्या प्रत्येक शुभ कार्यासाठी बाप्पांचे शुभाशीर्वाद घेऊयात आणि प्रसन्न चित्ताने आजचं निरूपण श्रवण करूयात. श्री गणेश स्तोत्र. निर्मिती साहित्य उत्सव. निरूपणकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन उज्ज्वला सोनी. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर आज उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर ऐकूयात श्री गणेश स्तोत्र. हरि ओम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. साहित्य उत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत आपण या गणेश चतुर्थीपासून म्हणजे 12 सप्टेंबरपासून एका नवीन उपक्रमाला सुरुवात करतोय. प्रत्येक आठवड्याला एक नवीन स्तोत्र आणि त्या स्तोत्राचा शब्दशः अर्थ, पण त्या अर्थातली थोडीशी गंमत उलगडवून दाखवत हा आपण प्रवास सुरू करणार आहोत. आणि त्याच्यासाठी अर्थातच बहुतेक सगळीच स्तोत्र ही जगद्गुरू श्री शंकराचार्यांनी लिहिलेली आहेत, त्यांनी रचलेली आहेत. आणि अर्थातच प्रत्येक स्तोत्रामध्ये गेयत आहे, नाद माधुरी आहे. ते म्हणायला अतिशय सोपी आहेत, पण अर्थाच्या दृष्टीने विचार केलं तर अतिशय आशयगर्भ अशी स्तोत्र आहेत. आणि त्या स्तोत्रांचा आपण एक अभ्यास करणार आहोत. अर्थातच कुठल्याही नवीन शुभ कार्याला सुरुवात करताना साधारणपणे गणेश वंदनानी, गणेश पूजनानी त्याची सुरुवात केली जाते. आणि आता तर आपल्याकडे गणरायांचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून या गणरायांचं स्वागतही आपण करणार आहोत. घरोघरी गणपती आहेत, सार्वजनिक गणपती आहेत, आरत्या अगदी सगळीकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत, घोष अगदी दुमदुमून राहिलेला आहे. अशाच वेळेला आपण एक आचार्यांनी रचलेलं महागणेश पंचरत्न स्तोत्र हे बघणार आहोत. संस्कृत आहे आणि त्याच्यामध्ये अनुप्रास आहे. संस्कृतमध्ये जरी असलं तरी अतिशय समजायलाही सोपं आहे, गेयता आहे. अगदी त्या स्तोत्रांना कुठलीही ताल सुराची साथ नसेल, आवाज अगदी फार मधुर नसेल तरीसुद्धा ती स्तोत्र आपोआपच गुणगुणावीशी वाटतात आणि ती कानाला मधुरही वाटू शकतात. आणि हे आचार्यांच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. बघूया आजपासून आपण वेगवेगळी स्तोत्र, 11 स्तोत्र आपण बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं आहे ते महागणेश पंचरत्न स्तोत्र. त्याच्यातलं एक कडवं आपण बघणार आहोत आणि मग त्याचा अर्थ बघणार आहोत आणि शेवटी संपूर्ण ते स्तोत्र ऐकणार आहोत सलगपणाने. काय म्हणतायत आचार्य? मुदा करात्त मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतंसकम विलासी लोकरक्षकम अनायकैकनायकम विनाशिते भदैत्यकम नताशुभाशुनाशकं नमामितं विनायकम नमामितं विनायकम. आता आपल्याला मोदक खाण्याची वस्तू म्हणून माहिती आहे, सगळ्यांना आवडतो मोदक. पण मोदक या शब्दाचंच उत्पत्ती कशात आहे, व्युत्पत्ती आहे ती मोद देणारा, आनंद देणारा असा मोदक आहे. आणि हा मोदक अर्थातच या श्री गणेशाने हातामध्ये कसा धारण केलाय? मुदा. मुदा म्हणजे अतिशय आनंदाने काय केलंय? करात्त. कर म्हणजे हात आणि आत्त म्हणजे धारण केलाय. काय? मोदक धारण केलाय. अतिशय आनंदाने हातामध्ये मोदक धारण केलेला आहे. तो गणेश कसा आहे? सदा विमुक्ती साधकम.
आपल्या भक्तांना मोक्षाचं साधन होणारा असा श्री गणेश आहे. बरं, गणेशाला सुद्धा भालचंद्र म्हणतात बरं का. शिवशंकरांचं नाव आपल्याला माहिती आहे भालचंद्र, पण श्री गणेशाला सुद्धा भालचंद्र म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय कलाधरा अवतंसकम. अवतंसकम म्हणजे भूषण. आणि कशाचं काय त्यांनी धारण केले, कशाचं भूषण आहे? कलाधर. कला म्हणजे चंद्राच्या कला आपल्याला माहिती आहे. अशा कलांना धारण करणारा जो शशांक आहे, जो चंद्रमा आहे, ते जणू काही ज्याचं भूषण आहे. अवतंसकम हा नवीन शब्द जरी असला तरी फार नवीन नाही आहे बरं का. आपल्याला माहिती आहे क्षत्रिय कुलावतंसकम. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना क्षत्रिय कुलाला भूषण ठरणारे असं तेव्हा त्याच्या ललकारीमध्ये हा अवतंसक शब्द येतो. आणि इथंही हा गणेशाच्या प्रार्थनेमध्ये आला आहे की चंद्र हे ज्याचं भूषण आहे, ज्यांनी मस्तकावर ही चंद्रकोर धारण केलेली आहे. आणि कसा आहे तो? विलासी लोकरक्षकम. भक्तीच्या विलासामध्ये रमलेल्या लोकांचं म्हणजे विलासी म्हणजे काम्यकर्मामध्ये सुद्धा जे प्रवृत्त झालेत अशा भक्तांचंही जो रक्षण करतो. विलासी लोकरक्षकम. बरं, आणखीन कसा आहे तो? अनायकैक नायकम. अनाथांचा एकमेव असा नाथ आहे. एकनायकम, एकमेव. ज्याला शरण जावं, ज्याच्याकडे प्रार्थना करावी, ज्याच्याकडे रक्षणासाठी धावा करावा असा तो अनायक एकनायकम असा आहे. आणि विनाशिते भदैत्यकम. ज्यांनी सिंधुरासुराचा वध केलेला आहे, दैत्याचा वध केलेला आहे, विनाश केलेला आहे. आणि तो कसा आहे हा श्री गणेश? कसा आहे? नताशुभाशुनाशकम. नत म्हणजे नम्र, अशुभ म्हणजे पाप, आशु म्हणजे चटकन, आणि नाशकम म्हणजे नाश करणारा. म्हणजे जे नम्र भावानी विनयशीलतेने त्याच्यासमोर नतमस्तक झाले अशा सगळ्या जीवांचं पाप जो लगेच सत्वर तातडीने नाहीसं करतो. नमामि तं विनायकम. अशा विनायकाला मी वंदन करतो. आता विनायक हे गणपतीचं नाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण ते नुसतं घ्यायचं म्हणून घेतो. पण विनायक म्हणजे विशेषत्वाने जो सगळ्यांचा नायक आहे, सगळ्यांचा जो नेता आहे, सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे, असं तो विशेष नायक. आणि म्हणून त्या विनायकाला मी वंदन करत आहे असा त्याचा अर्थ आहे. बघूया पुढचा श्लोक काय म्हणताय. नते तराति भीकरम. नते तराति भीकरं नवोदितार्क भास्वरम नमत्सुरारि निर्जरम नताधिका पदुद्धरम. सुरेश्वरम. सुरेश्वरम निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम. कसा आहे तो? आता बघा इथे नचा किती वेळा उच्चार आलेला आहे. न या वर्णाचा पुनरुक्ती झालेली आहे, पुनरुच्चार झालेला आहे. आणि त्यामुळे एक नादमयता, एक गोडवा आपोआपच जाणवत जातो. अर्थ नाही कळला तरी ते ऐकतानाच एक समाधान, एक मोद, आनंद मिळतो. हा कसा आहे? नते तराति भीकरम. भी म्हणजे भीती, भीकर म्हणजे भीती दाखवणार आहे. पण आपल्याला नाही बरं का. कुणाला भीती दाखवतो? नते तर त्यांना अतिभीकरम आहे. जे नतेतर आहेत, म्हणजे नतेतर म्हणजे काय? तर नत म्हणजे नम्र एवढा आपल्याला अर्थ माहिती आहे. पण इतर म्हणजे कोण? तर जे नम्र नाहीत ते. नतेतर म्हणजे जे नम्र नाहीत ते. अगदी आजच्या भाषेत म्हटलं तर अदर दॅन नम्र, जे पोलाईट नाही आहेत, जे नम्र नाही आहेत, अशा नतेतर अशा लोकांना तो अतिभीकर आहे. म्हणजे जे उद्धट आहेत, जे उर्मटासारखं वागतात, जे त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही, त्यांच्यासाठी तो अतिशय भीतीदायक आहे. आणि कसं आहे त्याचं वर्ण तरी कसं आहे? नवोदितार्क भास्वरम. भास्वर सूर्याचं नाव आहे. भास्कर नाव आपल्याला माहिती आहे, पण भास्वर हे सुद्धा सूर्याचं नाव आहे. कारण भा म्हणजे तेज, भा म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामध्ये जो वर आहे, वर म्हणजे श्रेष्ठ आहे, असा तो भास्वर आहे. पण भास्वराची दोन गोष्टी आहेत. एक तर तो प्रकाश आणि ऊर्जा देतो, पण तो दाहक सुद्धा आहे. कधी कधी त्याचा ताप नकोसा वाटतो, पण तसा भास्वर नाही आहे बरं का. इथे हा भास्वर आहे, हा सूर्य जो आहे
तो नवोदितार्क, नुकताच उगवलेला आहे. उगवतोय ना उगवतोय असा सूर्य नेहमीच आल्हाददायक आहे, ऊर्जा देणारा आहे, चैतन्य देणारा आहे. अशा नवोदितार्क, अर्क हे सुद्धा सूर्याचंच नाव आहे. पण हा सूर्य कसा आहे, प्रकाशाने अगदी भरलेला आहे, प्रकाशयुक्त आहे, पण दाहक नाही आहे, त्याचा त्रास होत नाही. नुकत्याच उगवलेल्या सूर्याचं दर्शन आपल्याला चैतन्य स्फूर्ती देणारं असतं. अशा सूर्यासारखं या श्री गणेशाचंही रूप आहे. म्हणजे उद्धट माणसांना भीती दाखवणार आहे, सूर्यासारखा तेजस्वी आहे, पण तरीसुद्धा आल्हाददायक आहे. आणखीन कसं आहे, नमत सुरारी निर्जरम, सुर म्हणजे देव आणि सुरारी म्हणजे राक्षस. अशा राक्षसांना नमत सुरारी, त्या ज्या राक्षसांना जो जर्जर करून टाकतो. देव कसे आहेत, देव नमत आहेत, नमत म्हणजे नम्र आहेत, पण त्या देवांचे जे शत्रू आहेत, दानव आहेत, दैत्य आहेत, त्यांना मात्र हा अगदी सळो की पळो करून टाकतो, त्यांना घाबरवून टाकतो, जर्जर करून टाकतो. आणि त्याच्यासमोर जे नतमस्तक होतात, शरण त्याला जे भक्त येतात, नताधिका पदुद्धरम, नताधिक, नत म्हणजे नम्र हा पण अर्थ पाहिला आहे, पण अधिक नम्र जे अगदी शरण आले, शरणागत भावानी त्याच्या पुढे अगदी लोटांगण घालतायत, अशा भक्तांच्या आपदा म्हणजे संकट, आपत्ती म्हणतो आपण, त्या आपदातनं संकटातनं जो त्यांना उद्धार करतो, मुक्त करतो, असा तो श्री गणेश आहे. बरं, त्याला नावं तरी किती आहेत, कितीतरी नावं आहेत अहो त्याला. सुरेश्वर, सगळ्या देवांचा तो देव आहे, पण सगळ्या देवांना वंदन करण्यापूर्वी आधी ह्या गणपतीला वंदन केलं जातं, म्हणून तो सुरेश्वर आहे. बरं, तो निधीश्वर आहे. निधी म्हणजे साठा, निधी म्हणजे खजिना. कशाचा खजिना आहे, ह्याच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे, वैभव आहे ह्याच्याकडे भरपूर, आणि म्हणून तो निधीश्वर आहे. आणखीन तिसरं नाव त्याला म्हटलंय गजेश्वर आहे, कारण गजवदन आहे ना तो, गजानन आहे, गजमुख आहे, गजाचं मुख त्याला लावलेलं आहे, असा तो गजेश्वर पण आहे आणि गणेश्वर पण आहे. शंकराचे गण आपल्याला माहिती आहेत, पण गणपती सुद्धा हा गणदेवता आहे. गणानां गणपतीं त्वां हवामहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा गणाचा अधिपती आहे आणि म्हणून त्याला गणेश्वर असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणखीन त्याला म्हटलेलं आहे महेश्वर, महान ईश्वर आहे, त्याचं महात्म्य, त्याची श्रेष्ठता, अतिशय उत्तम असा श्रेष्ठ असा देव आहे, आणि म्हणून त्या महेश्वराला वंदन केलं आहे. आणि परत या महेश्वर, सुरेश्वरं, निधीश्वरं, गजेश्वरं, गणेश्वरं, महेश्वरं, पुन्हा म्हटलेलं आहे तम आश्रये, त्याचा मी आश्रय घेतोय. तम म्हणजे त्याचा, आश्रये म्हणजे मी आश्रय घेतोय. केव्हा, परात परम, तो कसा आहे, पराच्याही पलीकडचा आहे, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ अशा या श्री गजाननाचा मी परात्पर गजाननाचा आश्रय घेतोय. तो केव्हा, निरंतरम, निरंतर, नेहमी, एकदा दोनदा चारदा दहादा नाही, नेहमी त्याचा मी आश्रय घेतोय आणि त्यांनी मला प्रसन्न व्हावं अशी त्याच्याकडेच विनवणी करतोय. असं हे आचार्य या महागणेश पंचरत्न स्तोत्रामध्ये सांगतायत. हा कसा आहे, इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रत्येक स्तोत्रामध्ये, प्रत्येक कडव्यामध्ये त्याचा महिमा वर्णन केलेलं आहे, त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणाचं, त्याच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे. हा कसा आहे गणपती, समस्त लोकशंकरम, लोकशंकर. आधी शंकर म्हणजे काय बघूया. शंकरोती इति शंकर, म्हणजे कल्याण करणारा तो शंकर. बरं, कुणाचं कल्याण करणार आहे हा गणपती, कुणाचं कल्याण करतो, समस्त लोक. आता लोक शब्दाचे सुद्धा दोन अर्थ आहे, म्हणजे ज्याला आपण लोक आपण म्हणतो मराठीमध्ये, जन प्रजा ह्या अर्थी तोही अर्थ आहे, आणि त्रैलोक्याचंही रक्षण करणारा हा समस्त लोक शंकरम आहे, सगळ्या जीवांचं कल्याण करणारा तो आहे. आणि त्याचा पराक्रम तर काय वर्णन करावा. निरस्त दैत्य कुंजरम, कुंजर म्हणजे हत्ती, आणि कुठल्या हत्तीसारख्या प्रचंड मोठ्या असुरांचा ज्यांनी निरस्त केलं आहे, ज्यांना नाश केला आहे, ज्यांना खंडून काढलेलं आहे, अशा या हत्तीसारख्या मोठ्या मोठ्या दानवांना सुद्धा ज्यांनी अगदी नेस्तनाबूत केलेलं आहे, अशा गणपतीला मी वंदन करतो. बरं, तो कसा आहे, गणपतीचं रूप कसं आहे, दरे तरो दरं वरम,
त्याचं मुख उदर कसं आहे, उदर अत्यंत विशाल आहे, लंबोदर तो आहे. आणि म्हणून त्यालाही वंदन केलेलं आहे. वरे भवक्त्रमक्षरम, तो कसा आहे, त्याचं मुख कसं आहे, वक्त्र हा शब्द म्हणजे मुख कसं आहे, वरे भवक्त्रमक्षरम, त्याचं मुख इभ, इभ म्हणजे सुद्धा हत्ती. आता कुंजर म्हणजे पण हत्ती, गज म्हणजे हत्ती आणि इभ म्हणजे सुद्धा हत्तीच आहे. या हत्तीसारखं ज्याचं वक्त्र म्हणजे मुख आहे आणि जो स्वतः स्वरूपतः अक्षर ब्रह्मस्वरूप ओंकार स्वरूप असा जो गजानन आहे, त्यालाही मी वंदन करत आहे. वरे भवक्त्रमक्षरम, अहो तो किती दयाळू आहे, किती कनवाळू आहे, किती कृपाळू आहे, त्याचं वर्णन आता 3ऱ्या चरणामध्ये करतायत. तो कसा आहे, कृपाकरम, सगळ्यांवर कृपेचा वर्षाव करणारा असा तो कृपाकरम आहे. बरं, तुमचे काही अपराध असतील तेही तो पोटात घालणार आहे. त्यामुळे तो कसा आहे, क्षमाकरम, सगळ्यांना क्षमा करणार आहे. आणि ज्याला ज्याला अनुताप होतो, पश्चात्ताप होतो, त्याला क्षमा करणं हा थोरांचा स्वभावच आहे. हा या विभूतींचा, हा देवतांचा स्वभावच आहे. मात्र तो पश्चात्ताप मनापासून असायला हवा. असा हा कृपा करणारा आहे, सगळ्यांना क्षमा करणारा असा क्षमाशील आहे. बरं, तो स्वतः त्याच्याकडे बघितलंच की किती आनंद होतो ना. गणपतीचं दर्शनच इतकं प्रसन्न आहे, इतकं आनंददायक आहे. आणि म्हणून त्याला म्हटले मुदाकरम. मुदा म्हणजे आनंद देणार आहे, प्रमोद देणार आहे. त्याच्याकडे बघता क्षणीच आपल्यामध्ये एक आनंदाच्या, चैतन्याच्या, स्फूर्तीच्या लहरी उचंबळायला लागतात. असा तो आनंददाता आहे. आणि कसा आहे, यशस्करम, तुम्ही जे कार्य हाती घेतलं आहे त्याच्यामध्ये भरपूर पूर्णपणे यश देणारा असा तो यशस्करम आहे. बरं, एवढं तर आहेच आहे, पण तो मनस्करम सुद्धा आहे. कुणाला मनस्करम आहे, तर जे नमस्कृताम, जे त्याला नमस्कार करतात ना, त्यांचं मन तो कसं करतो, अतिशय शुद्ध, अतिशय गुणसंपन्न असा करणारा अशा त्या गणपतीला नमस्करोमी भास्वरम. मगाशी शब्द आला होता भास्वर, पण आता आणखीन भास्वर म्हणजे अत्यंत तेजस्वी, प्रकाशमान, लखलखित असं ह्याचं जे तेज आहे, अशा भास्वराला मी नमस्कार करतोय, असा ह्या 3ऱ्या कडव्याचा अर्थ आहे. पुढे म्हटलेलं आहे 4थं कडवं बघूया. अकिंचनार्ती मार्जनम, अकिंचनार्ती मार्जनम. आता मगाशी तर आपण म्हटलं त्याला निधीश्वर म्हटलं. तो वैभवाचा, संपत्तीचा, रूपाचा, गुणाचा साठा आहे. पण म्हणून तो दरिद्री लोकांना पावत नाही असं आहे काही आहे का, फक्त श्रीमंतांचा देव आहे का? अहो नाही नाही, असं नाही आहे. श्रीमंतांचा देव नाही आहे. अकिंचन जे लोक आहेत, म्हणजे अगदी दरिद्री भक्त असले, त्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत, शिक्षण नाही आहे, रूप नाही आहे, कुठलेही गुण नाही आहेत, पण भक्त आहेत ना. आणि भक्त या शब्दाचीच व्याख्या आहे मुळी, जो विभक्त नाही तो भक्त. अशा अकिंचन लोक जरी असले, ज्यांच्याकडे नाही आहे द्रव्य बिव्य काही नाही आहे, पण त्यांनी आरती, आरती म्हणजे अत्यंत आर्ततेने ह्याचा धावा केला असेल, अकिंचनार्ती, त्यांचं काय करतो तो मार्जनम. मार्जन ह्याचा खरा अर्थ आहे झाडणे. आपण सकाळी आपण अंगण वगैरे झाडतो त्याला सडा संमार्जन म्हणतो. तो मार्जन म्हणजे झाडणे. पण इथे तो काय करतो, या दरिद्री भक्तांनी जर का आर्ततेने धावा केला तर त्यांची सगळी दुःख तो झाडून काढतो, म्हणजे नाहीशी करतो. असा तो इतका कृपाळू असा आमचा गजानन आहे. चिरंतनोक्ती भाजनम, चिरंतन उक्ती भाजनम. उक्ती म्हणजे काय आहे, तर वेदांनी सुद्धा ज्याचं योग्य प्रकारे प्रतिपादन केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे, कसं यथार्थपणाने, अत्यंत नेमकेपणाने या वेदांनी या गजाननाचं फार स्तुती केलेली आहे, महिमा गायलेला आहे. केव्हा, चिरंतनोक्ती भाजनम. वेद कसे आहेत, वेद हे अपौरुषेय आहेत, ते कोणी लिहिलेले नाही आहेत, ते परमेश्वराच्या मुखातून प्रगट झालेले आहेत आणि ते ऋषींना दिसले असं म्हणतात. त्यामुळे त्यांना चिरंतन म्हटलेले आहेत. अशा चिरंतनांनी सुद्धा ज्याचं स्वरूप यथार्थपणाने प्रतिपादन केलेलं आहे. आणि हा गणपती कुणाचा मुलगा आहे? आता नेहमीच कुठल्याही व्यक्तीचं, देवतेचं वर्णन करताना त्याच्या आईवडिलांचा उल्लेख येतोच. हा कसा आहे,
हा कसा आहे तर तो पुरारी पूर्वनंदनम. पुरारी. आता शंकराचं नाव आहे बरं का, पुरारी. पुर त्याचा अरी. आता पुर म्हणजे काय आहे, त्रिपुरासुर आपल्याला ऐकून माहिती असेल. या त्रिपुरासुराचा सुद्धा ज्यांनी वध केला अशा त्या त्रिपुरासुराचा जो अरी आहे त्याचा वध करणारा, त्याचा नाश करणारा असा पुरारी म्हणजे शिवशंकर. आणि त्याचा हा नंदन आहे. नंदन म्हणजे मुलगा. आपल्याला माहिती आहे शंकराचा मुलगा आहे तो गणपती आहे, पण नुसताच मुलगा नाही म्हटलेलं, पूर्वनंदनम म्हणजे शंकराचा सर्वमान्य असा पहिला मुलगा आहे. पूर्व म्हणजे पहिला. पूर्व म्हणजे खरं पूर्वीचा आहे, पण पहिला म्हणजे कार्तिकेयच्या आधी जन्मालेला असा हा पूर्वनंदन आहे, शंकराचा मुलगा आहे. आणि पुढे म्हणलेले सुरारी गर्व चर्वणम. सुरारी. सुर म्हणजे देव, पुन्हा त्यांचा अरी म्हणजे दैत्य, दानव, राक्षस. अशा राक्षसांचा गर्व ज्यांनी चर्वण केला आहे बघा. आता गर्व, चर्व, पूर्व किती किती सुंदर नादमयता आहे. सुरारी म्हणजे दैत्यांचा गर्व ज्यांनी नाहीसा केला आहे. चर्व म्हणजे चरवण केलेला आहे, खाऊन टाकलेला आहे, म्हणजेच नाहीसा केलेला आहे. अशा या गणपतीला मी वंदन करत आहे. बरं, तो आणखीन कसा आहे, प्रपंचनाश भीषणम. जेव्हा या मोक्षप्राप्तीच्या, ह्या कैवल्यप्राप्तीच्या मार्गामध्ये आड येतो तो प्रपंच. प्रपंच म्हणजे आपण चार चौघांचा करतो तो संसार नाही बरं का. ही सगळी प्रपंच म्हणजे जे दृश्य विश्व आहे ना, जे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं ते सगळं मायेमध्ये आहे. ते सगळं नाशिवंत आहे, ते कधीतरी संपणार आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असंही शंकराचार्यांनी सांगून ठेवलंय. मग असा प्रपंच आपल्या ह्या परमार्थाच्या आड येत असतो. पण ह्या प्रपंचामध्ये प्रपंच जरूर करायचा आहे, पण त्याच्यामधली आसक्ती टाकायची आणि त्याच प्रपंचाचा नाश करणारा आहे. म्हणजे त्याच्या आपत्ती जी आहे ती टाळून तुम्हाला परमार्थ मार्गापर्यंत नेणारा असा हा प्रपंच नाश भीषणम. प्रपंचाचा नाश करणारा, त्या प्रपंचाला जो भीतीदायक वाटणारा असा तो आहे. आणि कसा आहे, धनंजयादिभूषणम. धनंजय हे आपल्याला माहिती आहे, अर्जुनाचं नाव तर आहेच आहे, पण इथे धनंजय हे अग्नीचं नाव आहे. आणि हे अग्नीच हेच ज्याचं भूषण आहे. म्हणजे कसं आहे सांगू का, अग्नी आणि इतर देवता. आता अग्नी, वरुण, वायू ह्या सगळ्या देवता मानलेल्या आहेत. आणि ह्या देवतासुद्धा ज्याला वंदन करतात किंवा ह्या देवतांचं वंदन, देवतांनी केलेलं वंदन हेच ज्याचं भूषण आहे असा हा गणेश आहे. आणि त्याचं मुख आहे ते हत्तीचं आहे. आपल्याला माहिती आहे गजवदन तो आहे. पण ह्या हत्तीच्या मुखाचं तो असल्यामुळे काय होतं तर हत्तीचं असं मानलं जातं की त्याच्या गंडस्थळातून मद स्रवत असतो. मद जो त्याच्या झिरपत असतो त्याच्या गंडस्थळातून, आणि तो जसं आपल्याला घाम आला की आपण तो पुसून टाकतो, तसं ह्या गंडस्थळातून स्रवणारा जो मद आहे तो पुन्हा पुन्हा वारंवार हा आपल्या सोंडेने पुसतोय, वारण करतोय, निवारण करतोय त्याचा. आणि कुठे येतो तो कपोल. कपोल म्हणजे कपाळावर. कपोल दान वारणम. कपाळावर येणारा जो मद आहे, जो स्राव आहे, तो पुन्हा पुन्हा वारण करणारा असा आहे. अशा गजाननाला, अशा गणरायाला मी वंदन करतोय. पण तो कसा आहे, पुराणवारणम. पुराणवारणम म्हणजे काय आहे बघूया. तर नित्य नूतन दिसणारा आहे. खरं म्हटलं तर तो अत्यंत सनातन आहे, अत्यंत जुना आहे, पण तरीसुद्धा तो नवीन नित्य नूतन भासणारा असा तो आहे. आणि त्याला आम्ही वंदन करत आहे. भजे पुराण वारणम. किती सुंदर वर्णन केलंय बघा. आता न किती वेळेला आले. चर्वणम, भीषणम, भूषणम, वारणम, निवारणम असे न अवघड आहे, पण तरी किती वेळा हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि हीच आचार्यांचं वैशिष्ट्य आहे. हेच त्यांचं खरंच ह्या स्तोत्रामुळे आपल्याला ते म्हणावंसं वाटतं, गुणगुणावंसं वाटतं, आणि त्याला कुठलीही चाल लावली तरी ती गोडच वाटते. असं ह्या स्तोत्राचं वैशिष्ट्य आहे. आता गणपती म्हटलं,
गजवदन म्हटलं की त्याचे दात, त्याचे दात कसे आहेत? नितांत कांत दंत कांती मंत कांत कात्मजम अचिंत्य रूप मंतहीन मंतराय कृंतनम हृदंतरे निरंतरम वसंतमेव योगिनाम तमेक दंतमेव तं विचिंतयामि संततम. किती वेळा न आणि तचा उच्चार झालाय बघा, किती वेळा. पण तो करायचा म्हणून केला नाहीये बरं का, उगीच काहीतरी टला ट जोडायचं म्हणून केलेला हा उच्चार नाहीये. तर कसा आहे? नितांत कांत दंत कांती. त्याची दंतकांती कशी आहे? अतिशय सुंदर आहे, अतिशय निर्मळ आहे. नितांत, अतिशय नितांत कांत दंत कांती. बरं तो कसा आहे? अंतकाय मात्मजम. तो कसा आहे? अंतकांत. तो अंतकाचा अंत आहे, म्हणजे महाकाळ असणाऱ्या शंकराचा तो पुत्र आहे. हां, बरं तो आहे कसा? त्याचं स्वरूप कसं आहे? अचिंत्य रूप. त्याच्या रूपाचं चिंतन करता येत नाही आणि म्हणून तो अचिंत्य आहे. बरं, नुसता अचिंत्य नाही आहे तर अंतहीन आहे, म्हणजे अनंतसुद्धा आहे. आणखीन कसं आहे? तो विघ्नहर्ता आहे. अंतराय कृंतनम. अंतराय म्हणजे विघ्न, अडथळा, बाधा. त्याचं कृंतन करणारा म्हणजे विघ्नाचं हरण करणारा असा तो गजानन आहे. बरं, आणखीन कसं आहे? हृदंतरे निरंतरम वसंतमेव योगिनाम. योग्यांच्या हृदयामध्ये निरंतर ज्याचा वास आहे, योगीजन ज्याचं नेहमी स्मरण करतात, ज्याचं नेहमी नाम अनुसंधानामध्ये राहतात, अशा योग्यांच्या हृदयामध्ये राहणाऱ्या त्या एकदंताला. आता बघा ना, दाताचं वर्णन आहे म्हणून त्याचं दुसरं नाव योजलेलं नाही आहे. विनायक नाही आहे, गजवदन नाही आहे, लंबोदर नाही आहे, शूर्पकर्ण नाही आहे. इथे काय म्हटलेलं आहे? तम एकदंतम. एकच दात आहे ना त्याचा, एकच दात आहे. तम एकदंतम एव तम विचिंतयामि संततम. अशा त्या एकदंत, एक दात असलेल्या त्या गजाननाचं विचिंतयामी, मी सतत चिंतन करतो. सतत, एकदा दोनदा नाही, सतत असं चिंतन करतो. असं ह्या 5 श्लोकामध्ये आचार्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, जे आपण अगदी थोडक्यात बघत आहोत. खरं म्हटलं तर प्रत्येक शब्दावर बोलण्यासारखं खरं तर खूप आहे, पण आपल्याला आत्ता सुरुवातीला याचा शब्दशः आणि त्याच्यातल्या काही शब्दांची यातली व्युत्पत्ती जाणून घेतली तर त्याची गोडी, त्याची खुमारी आणखीन वाढणार आहे. आणि आता हे 5 श्लोक झाल्यानंतर आपण त्याची फलश्रुती बघूया. शेवटी काय म्हटलेलं आहे? महागणेश पंचरत्न मादरेण योन्वहम प्रजल्पति प्रभातके हृदय स्मरण गणेश्वरम अरोगताम दोषताम सुसाहितीम सुपुत्रताम समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात मभ्युपैति सोचिरात. असं हे स्तोत्र म्हटलेले. आता त्याची फलश्रुती काय आहे बघूया. म्हणजे हे स्तोत्र म्हटल्यामुळे काय प्राप्त होणार आहे? कारण माणसाचा स्वभाव असाच असतो की हे आम्ही म्हणू, पण त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन येणार आहे, आम्हाला काय लाभ होणार आहे, असं साधारण साहजिकच अपेक्षा असते. आणि त्या अपेक्षासुद्धा पूर्ण करणारं असं हे स्तोत्र आहे. काय म्हटलेलं आहे? प्रजल्पति प्रभातके. केव्हा म्हणायचे हे स्तोत्र? प्रभातके, पहाटेच्या वेळेला, अगदी ब्राह्म मुहूर्तावर जर का हे स्तोत्र प्रजल्पती म्हटलं तर काय होणार आहे? हृदय स्मरण गणेश्वरम. हृदयामध्ये त्याचं स्मरण करत, कुणाचं? त्या गणेश्वराचं स्मरण करत जर का हे स्तोत्र दररोज म्हटलं, महागणेश पंचरत्न. आणि कसं म्हणायचं आहे? कुणीतरी सांगितलंय म्हणून जबरदस्ती नाईलाजानी नाही म्हणायचं. आदरेण, श्रद्धेनी, निष्ठेनी, आदरानी, भक्तिभावानी म्हणायचे. यो अनवहम, जो नेहमी, 1 दिवस 2 दिवस नाही, नेहमी सतत दररोज ह्याचं पठण करेल, त्याला काय काय प्राप्त होणार आहे? अरोगताम, रोग नाहीसे होतील, म्हणजेच त्याला आरोग्य लाभणार आहे. अदोषताम, त्याची पापही नाहीसे होतील, त्याच्यामधले जे दोष आहेत, त्याच्यामधलं वैगुण्य तेही नाहीसं होणार आहे. सुसाहितीम, सुपुत्रताम, त्याला सुसाहिती म्हणजे उत्तम असा मित्रपरिवार लाभणार आहे. उत्तम अशी पुत्र पौत्र असं सगळी त्याची संतती वाढणार आहे. सुसाहितीम सुपुत्रताम. आणखीन समाहितायु, आयु म्हणजे आयुष्य. आयुष्य कसं त्याचं होणार आहे? समाहित, समाधानी.
आणखीन समाधानी आयुष्य. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाहिजे काय आहे आयुष्यामध्ये? धन धान्य संपत्ती पुत्र पौत्र वगैरे पाहिजेत, ही खरी गोष्ट आहे, पण सगळ्यात महत्त्वाचे शांती आणि समाधान. जर का हे शांती आणि समाधान या मंत्राच्या पठणाने मिळत असेल तर आम्ही हे नक्की स्तोत्र म्हणणार आहोत. आणि म्हणून समाहितायु, आयु म्हणजे आयुष्य, अष्टभूती, अष्टभूतीसुद्धा प्राप्त होती, अष्टविध ऐश्वर्याची प्राप्ती होणार. धनलक्ष्मी, राज्यलक्ष्मी, सत्तालक्ष्मी अशी अनेक लक्ष्मीची प्रतीक आहे. वैभवलक्ष्मी हे सगळं प्राप्त होणार आहे. म्हणजे आयुष्य चांगलं मिळणार आहे. आणि केव्हा मिळणार आहे? हे अष्टविध ऐश्वर्याची प्राप्ती कधी होणार आहे? अचिरात. अचिरात, चिर म्हणजे पुष्कळ काळ, पण अचिरात म्हणजे तत्काळ, लगेच, ताबडतोब असे. इतके जर या स्तोत्र पठणाचे लाभ असतील तर हे स्तोत्र आम्ही दररोज निश्चितच म्हणणार आहोत. आणि त्यामुळे आम्हाला हे लाभ तर मिळतील, एक शांती समाधानाचा अनुभव येणार आहे. आणि त्याच्यासाठी हे महागणेश पंचरत्न स्तोत्र निश्चित कसं म्हणायचं, काय कसं त्याच्यातले उच्चार कसे आहेत? कारण संस्कृत म्हटल्यावर थोडीशी भीती वाटू शकते, पण न घाबरता आपल्याला हे कसं म्हणता येईल याचाही विचार करणार आहोत आपण. आता बघूया आपण हे स्तोत्र आणखी शुद्ध कसं म्हणायचं सलगपणाने बघणार आहोत. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासी लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नष्टाशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं न मत्सुरारिनिर्जरं न ताधिकापदुद्धरं सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतं नमस्करोमि भास्वरम् अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् नितान्तकान्तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिना तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् महागणेश पंचरत्नमादरेण योन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतां दोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् अभ्युपैति सोचिरात्. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव
हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.